कुठल्याही प्रकारचा खवा, मावा किंवा कंडेन्स मिल्क न वापरता मस्त दाणेदार आणि मऊसूत असे आंबा नारळाचे मोदक आज आपण बनवतोय। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे नारळ घेऊन त्याचे तुकडे करून त्याचा जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे। नारळाचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। त्याचबरोबर त्यामध्ये 1 पाऊण वाटी एवढी आपल्याला साखर घालायची आहे। तसेच एका मध्यम आकाराच्या आंब्याचा पल्प इथे मी काढून घेतलेला आहे। तो सर्व पल्प यामध्ये घालून घेऊया। हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आंबा हे सीजनल फळ आहे आणि तुमच्याकडे जर फ्रेश आंब्याचा गर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मँगो सिरप सुद्धा वापरू शकतात। मँगो सिरप कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल, त्यामुळे ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। त्यानंतर इथे मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे। आपल्याला हे मिश्रण मध्यम आचेवरती सतत हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 लिटर दुधावरची साय घालणार आहे। हे अगदी फ्रेश साय आहे। साय घातल्यामुळे याला छान टेक्स्चर येते। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खवा घालायची सुद्धा गरज पडत नाही। त्याचबरोबर यामध्ये मी आता अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर घालणार आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला याचा घट्ट गोळा होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। हे परतवत असताना आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकतात यामधील पाणी थोडं कमी होऊन आता याचा बऱ्यापैकी गोळा झालेला आहे, परंतु आपल्याला याला अजून शिजवून घ्यायचं आहे। याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। हे मिश्रण तळाला लागू नये किंवा करपू नये यासाठी आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात याचा छान घट्ट गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे गोळा तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आंबा नारळाचं मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार आहे, परंतु आपण आता याला पहिले थंड करून घेऊया। पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत। मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। एक मोदकचा साचा मी इथे घेतलेला आहे। पहिल्याने आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तूप पहिल्याच वेळेला लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे। परत परत तूप लावायची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे गोल गोळे करून आपल्याला मोदकच्या साच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि याचे मस्त मोदक बनवून घ्यायचे आहेत। मोदक बनवताना मिश्रण जर पातळ झालं, त्याचे मोदक बनत नसतील तर तुम्ही ते मिश्रण एका पॅनमध्ये घेऊन परत थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते घट्ट होईल आणि त्याचे अगदी सहज मोदक बनतील। तुम्ही बघू शकतात मोदक किती छान तयार झालेला आहे। मिश्रण जर अगदी व्यवस्थित परतवून झालेलं असेल, त्याचा गोळा अगदी व्यवस्थित होत असेल तर मोदक अगदी मस्त होतात आणि अगदी पटकन होतात। आणि इथे सर्व मोदक बनवून तयार आहेत। यावर सजावटीसाठी आपण थोडे डेसिकेटेड कोकोनट घालूया किंवा तुम्ही याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये पूर्ण कोट करू शकतात। तर मस्त मऊसूत आणि दाणेदार असे आंबा नारळाचे मोदक बनवून तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।